स्वाभिमानाचे ही इथंच थांबणार नाही, ही याही पुढे चालू राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला या ठिकाणी आवाज देऊ तेव्हा तेव्हा तुम्ही लोकांनी मोठ्या प्रमाणात यावं या आशा या ठिकाणी आपली या भाषण घेतो. आमचा धन्यवाद. जय हिंद. त्यानंतर लगेच आपल्याला या ठिकाणी रॅली मोर्चा करायचा आहे. या ठिकाणी अध्यक्ष भाषण करण्यासाठी मी माननीय मधुकर गवाती साहेब उत्कृष्ट इंटरनॅशनल नेटवर्क प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना मी या ठिकाणी ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावं त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम जनता, धम्म उपासक उपासिका, बहुजन बांधव या ठिकाणी या रॅलीमध्ये संबोधित होत आहे. सकाळपासून आलेले आहात. दोन बरेच लोक रस्त्यामध्ये आहेत, त्यांचे फोन चालू आहेत. हे सुरुवात केली तर 100 किलोमीटरपासून येणारी लोक त्या ठिकाणी कदाचित नाराज होतील की थोडं थांबायला पाहिजे होतं. म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण रॅलीसाठी थोडं थांबणार आहोत. रहस्यमय माहिती या प्रसंगी मला आपल्यासमोर ठेवायची आहे. म्हणून आपला साथ सहयोग हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. भारतामध्ये महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावं यासाठी या देशातील तमाम मूल निवासी बहुजन समाजातील नागवंशीय लोकांना ब्राह्मणांनी ज्या 6,743 जातीमध्ये विभागलं, त्या 6,743 जातीची लोक या ठिकाणी महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी आजच्या घडीला रस्त्यावरती आहे. मग आता प्रश्न हा आहे, आज जर हा संपूर्ण भारत देश हे बिहार ब्राह्मणांच्या ताब्यापासून मुक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे, तर हे महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये गेलंच कसं? ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये हे विहार कसं गेलं याची माहिती बांधवांनो आपल्याला जर झाली आणि ती आपण समाजामध्ये प्रत्येकाकडे जर पोहोचवली तर निश्चितच जाधव साहेबांनी सांगितलं की 9 एप्रिलच्या आत आम्ही जेल भरो आंदोलन करायच्या आजच महाबोधी विहार हे ब्राह्मणांपासून मुक्त होईल. म्हणून त्या प्रसंगात